नमस्कार, मी सुरेखाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत तीळ आणि मावा चिक्की. चला तर मग जाऊया किचनमध्ये. चिक्कीसाठी काय काय साहित्य घेतलं ते मी इथे दाखवते. 1 वाटी गूळ घेतला, 1 वाटी तीळ घेतले आणि 1 वाटी मावा घेतला. हे मिल्क पावडर आहे, याचा आपण मावा करूया. मावा आपण काही विकत आणलेला नाही, इन्स्टंट मावा आपण करूया. इथे मी दूध टाकलेलं आहे, थोडंसं अर्धा कप दूध आहे हे. त्याच्यामध्ये हे 1 वाटी मिल्क पावडर, एक वाटी मिल्क पावडर आहे हे टाकणार आहे. थोडं घट्ट वाटत आहे, थोडं अजून दूध टाकून घेते. मावा कढई सोडतोय. मावा आता रेडी आहे बघा, रेडी आहे. पॅनचा तला सोडतोय. मावा आता रेडी आहे. मावा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. ठेवला, पॅन ठेवला. आता आपण तीळ टाकू. तीळ भाजायला घेऊ. तोपर्यंत मावा आपल्या इकडे थंड होतोय. आपण तीळ भाजून घेऊ मंद गॅसवर. तीळ काय मंद गॅसवर भाजून घ्यायचे. मंद गॅसवर तीळ खरपूस होईपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचे आणि थोडं मिक्सीमध्ये ग्राइंड करायचे. तीळ आता भाजून झालेले आहेत. काढून घेऊन मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेते. पल्स मोडवर, जास्त आपल्याला बारीक करायचे नाही. बस एवढंच. मंद गॅसवर वितळतोय. गूळ मंद गॅसवर वितळत आहे. गॅस फुल करायचा नाही, नाही तर करपून जाईल. राधे राधे, राधे राधे. बोडबोडे यायला लागले की समजायचं की गोळाचा पाक आपला जो हा रेडी. पाक आपण केलेलाच नाही आहे, फक्त आपण गोळ वितळून घेतलेला आहे तूप टाकून.
पाणी वगैरे आपण काही टाकलेलं नाही त्याच्यामध्ये. हे बघा मिक्स करून झालेलं आहे. आता आपण वडी बनवायला घेऊ. बुडबुडे यायला लागले. आता आपला पाक रेडी आहे. हे आपण टाकणार आहे याच्यामध्ये जे मिश्रण आपण केलेलं आहे, मावा आणि तीळ. हे जेव्हा होणार तेव्हा हे कढई सोडणार, पॅन सोडणार. हे मिश्रण हे जेव्हा रेडी होणार तेव्हा आता हे मिश्रण रेडी आहे. मी हे या प्लेटला ग्रीस करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये सेट करते आणि दाखवते तुम्हाला सेट केल्यानंतर. या प्लेटला मी ग्रीस केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे चिक्की, मावा चिक्की सेट करून घेऊ. सेट झालं की मग मी तुम्हाला दाखवते वड्या पाडताना. ग्रेस केलेल्या कटोरीने आपण याला मस्तपैकी असं प्लेन करून घेऊ. आता गरम आहे.